नमस्कार, मी आकाश जाधव. जर तुम्ही एनी ग्रॅज्युएट असाल तर मला असं वाटतं हा व्हिडिओ तुमच्या सगळ्यांसाठी आहे. त्या पाठीमागचं कारण, ह्याच्या आधी ज्यावेळेस क्रेडिट ऑफिसरच्या जागा निघायच्या किंवा IT ऑफिसरच्या जागा निघायच्या त्यावेळेला त्या स्पेसिफिक काही ग्रॅज्युएशन झालेल्या विद्यार्थ्यांसाठी असायच्या, पण यावेळेसची क्रेडिट ऑफिसरची ॲडव्हर्टिजमेंट ही एनी ग्रॅज्युएटसाठी आहे. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे ह्या अशा ॲडव्हर्टिजमेंटसाठी ह्याच्या आधी प्रोफेशनल नॉलेज मागायचे. IT चं आणि क्रेडिट ऑफिसरसाठी क्रेडिट ऑफिसरच्या टिपिकली त्या पार्टचं. पण ह्या ॲडव्हर्टिजमेंटमध्ये प्युअर तुमच्या ॲप्टिट्यूडच्या तयारीवर तुम्हाला पुढेपर्यंत जाता येणार आहे. ॲप्टिट्यूडच्या तुमच्या तयारीवर तुम्हाला एक महत्त्वाची असलेलं बँकेतलं महत्त्वाचं असलेलं क्रेडिट ऑफिसरसारखं डिपार्टमेंट किंवा क्रेडिट ऑफिसरसारखी पोस्ट जी आहे ती तुम्हाला मिळणार आहे. तर त्यामुळं हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ बनवत असताना मी 5-6-7 दिवस जे ते व्हिडिओसाठी लेट झालो, पण मला असं वाटतं की त्यातला सगळा कॉन्टेंट जो तो तुमच्यापर्यंत पोहोचवणं माझं काम आहे. व्हिडिओच्या पहिल्या टप्प्यामध्ये पाहताना आपण ॲडव्हर्टिजमेंट जी PDF दिली ती आपण समजून घेऊयात, आणि सेकंड पार्टमध्ये जे आहे ते आपण या पोस्टशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या मला तुम्हाला सांगायच्या आहेत त्या आपण सेकंड पार्टमध्ये पाहणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं, जे विद्यार्थी बँक ऑफ इंडियाच्या परीक्षेसाठी तयारी करतायत त्यांना एक कोणतीही 4 महिन्याची बॅच स्टार्ट करून 4 महिन्याचं कंप्लीट अभ्यास सध्या करता येणार नाही का, तर यासाठी परीक्षेसाठी महिना 2 महिन्याच्या आसपास वेळ मिळाला असतो. तर अशा विद्यार्थ्यांसाठी 2-1 महिन्याचा वेळ मिळाला असताना लाईव्हमध्ये कोणती गोष्ट करण्याऐवजी मला असं वाटतं की रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये, व्हिडिओ ऑन डिमांड फॉर्मॅटमध्ये त्यांना त्यांचा सिलेबस कव्हर करता येईल आपल्या क्वांट, रिझनिंग, इंग्लिश आणि GAच्या व्हिडिओ ऑन डिमांड बॅचेसमधून. तर तो सगळा पार्ट आपल्याला अवेलेबल आहे बघा. त्यातला क्वांटचा पार्ट मी अर्थात आकाश जाधव, रिझनिंगचा पार्ट अमोल पाटील सर, इंग्लिशचा पार्ट संदेश रोकडे सर, आणि जनरल अवेअरनेसचा जो पार्ट आहे तो निखिल डांगे सरांनी कव्हर केलेला आहे. ती बॅच इनफॅक्ट तुझं सिलेबस आहे तो IDBIच्या एक्झामचा आणि तुमच्या एक्झामचा सारखाच आहे. त्यामुळं ह्या दोघांसाठी आणि एक्झामचं वेटेज सुद्धा जे ते सेमच आहे. त्यामुळे ह्या IDBIच्या बँकेसाठी आणि बँक ऑफ इंडियासाठीची बॅच जी आहे ती आपली प्रथम या ॲपवर अवेलेबल आहे. त्यासाठीची फीस 5,000 प्लस GST आहे. पण 19 तारखेपर्यंत आपण विद्यार्थ्यांना काही डिस्काउंट ठेवलेलं आहे. त्याची डिटेल्स खाली तुम्हाला तिकीट लाईनमध्ये दिसत आहेत, तर ते बघून तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात. खाली एक नंबर सुद्धा चाललेला आहे बघा, 9762441100. त्या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉल करून तुम्ही ही माहिती जी आहे ती पुढे घेऊ शकतात. आपण आपल्या व्हिडिओवर येऊया. सध्याला व्हिडिओवर येत असताना बघा, आपल्या व्हिडिओवर किंवा आपल्या PDFवर येत असताना ही आहे PDF. त्यातला महत्त्वाचा पार्ट मी हायलाईट करून ठेवलेला आहे. ही ॲडव्हर्टिजमेंट आलेली आहे 11 फेब्रुवारीला. 25 फेब्रुवारी ॲप्लिकेशनची लास्ट डेट आहे. त्यानंतर तुमचं एज आणि क्वालिफिकेशन हे डिटरमाइन होईल ॲज ऑन 1 फेब्रुवारी 2023ला. आणि एक्झाम साधारणतः 2 महिन्याचा आसपास वेळ तुम्हाला एक्झामसाठी मिळतो. 2 वेगवेगळ्या पोस्टसाठी, एक क्रेडिट ऑफिसर ज्यासाठी 350 जागा आहेत आणि IT ऑफिसर ज्यासाठी 150 जागा आहेत. टोटल 500 जागांसाठीची जाहिरात आहे. ह्याच्या आधी जेव्हा क्रेडिट ऑफिसरच्या आणि IT ऑफिसरच्या जागा निघायच्या, ITसाठी काही ना काही ITचा एखादा विषय असायचा, त्यामध्ये क्रेडिट ऑफिसरला प्रोफेशनल नॉलेजमध्ये तुम्हाला JIB आणि CIBचा एखादा विषय असायचा. ह्या वेळेला पहिल्यांदा असं होणार आहे की ह्यासाठी तुम्हाला त्यापैकी कोणताही सिलेबस नसणार. दुसरी गोष्ट म्हणजे ह्याच्या आधी अशा पोस्टला नियुक्ती करत असताना तुमचं एक्झाम झाली, इंटरव्ह्यू झाली की बँकेत लगेचच्या लगेच जॉईनिंग असायची. या वेळेला तुम्हाला PGDBFची प्रॉपर 1 वर्षाची ट्रेनिंग दिली जाणार, जी एखादी कोणतीही नॅशनलाइज बँक, समजा बँक ऑफ बडोदा पाठीमागे मणिपाल सोबत द्यायची, याही घडीला ॲक्सिस बँक मणिपाल सोबत देते, येस बँक देते, ICICI बँक देते. ह्या सगळ्या बँका सध्या मणिपाल सोबत ट्रेनिंग देतात. तर यासाठी मणिपालची ट्रेनिंग सुद्धा सोबत दिलेली आहे. याआधी बँकेत लोक क्रेडिट ऑफिसरच्या पोस्टला जात असताना पहिल्यांदा IIBFचे डिप्लोमा कंप्लीट करायचे. IIBFचे डिप्लोमा कंप्लीट केला. JIB CIBच्या नंतर IIBFचा क्रेडिट रिस्कचा डिप्लोमा होता, ट्रेजरीचा डिप्लोमा होता, फॉरेक्सचा डिप्लोमा होता. हे कोर्सेस कंप्लीट करून अर्थात थेरॉटिकल नॉलेज घेऊन तिथपर्यंत जायचे. पण पहिल्यांदा असं होतं की PGDBFच्या या ट्रेनिंगमुळं विद्यार्थ्यांना थेरॉटिकल नॉलेजसोबत प्रॅक्टिकल नॉलेजसुद्धा त्या विषयाचे मिळणार, आणि मग त्यानंटर त्यांना त्यांची बँक जी ती जॉईन करायची. तर असे काही महत्त्वाचे फायदे तुम्हाला ह्या ॲडव्हर्टिजमेंटमधून जे ते मिळणार आहेत. तर साधारणतः 500 जागा त्यासाठी आहेत. टोटल स्केल जो आहे तो 36,000 बेसिक सध्या कोणत्याही नॅशनलाइज बँकेचा आहे. ॲव्हरेज पॅकेज जर तुम्हाला पकडायचं असेल, क्रेडिट ऑफिसर आणि IT ऑफिसरची पोस्टिंग तर कोणत्या खेडेगावात होणार नाही आहे. क्रेडिट ऑफिसरची पोस्टिंग ही कमीत कमी स्केल 3 किंवा स्केल 4 ब्रँचच्या वरती जे ब्रँचेस त्या ब्रँचला होते, किंवा झोनल ऑफिसरला, रिजनल ऑफिसरला त्यांची पोस्टिंग होत असते. अर्थात त्या मोठ्या शहरांमध्ये असतात. त्यामुळे याच्यासोबत अलाउन्सेस जास्तीत जास्त लागून येत असल्यामुळं यांचं पॅकेज पुणे मुंबईसारख्या ठिकाणी 11-12 लाखाच्या वरचं पॅकेज जे त्यांचं असणार आहे. त्यापैकी 36,000 त्यांचं बेसिक असेल. एलिजिबिलिटीमध्ये बघा तुम्ही,
एलिजिबिलिटी ही 1 फेब्रुवारी 2023 या डेटला असणार आहे. क्रेडिट ऑफिसरसाठी 20 ते 29 एज लिमिट आहे. सर अचानक 30 असायची, 29 अशी वर्षभर कमी का केली असेल? मे बी PGDBFची ट्रेनिंग असल्यामुळं त्या ट्रेनिंगसाठी एका एज ग्रुपचे मुलं मिळावेत म्हणून पण एखादं वर्ष पाठीमागे त्यांनी आणलं असेल. त्यातल्या क्रेडिट ऑफिसर पोस्टसाठी तुम्हाला डिग्री इन एनी डिसिप्लिन पाहिजे, दॅट्स इट, बाकी काहीही नको. आणि IT ऑफिसरसाठी ऑब्व्हियसली त्यांना एक तर 4 वर्षाची BE किंवा BTech डिग्री लागेल, कम्प्युटर सायन्सची, कम्प्युटर ॲप्लिकेशनची, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन किंवा इन्स्ट्रुमेंटेशन याची 4 वर्षाची डिग्री लागेल. किंवा समजा 4 वर्षाची डिग्री नसेल, तुमची डिग्री 3 वर्षाची असेल, जसं की BCS किंवा BCA, तर त्यासोबत तुम्हाला PG सुद्धा ॲडेड लागेल. अर्थात फक्त BCS असेल तर चालणार नाही, BCS सोबत तुमचा MCA लागेल, BCS सोबत तुमचा MSc कम्प्युटर सायन्स लागेल. तर एक तर 4 वर्षाची डिग्री किंवा जर 3 वर्षाची डिग्री असेल तर सोबत PG जे तर लागणार आहे, जसं एखाद्या IT ऑफिसरला असतं IBPSच्या, बिलकुल त्याच पद्धतीनं. किंवा डोएक सर्टिफिकेट असेल तर डोएक सर्टिफिकेट सुद्धा चालेल. तर या पद्धतीने त्यांनी दिलेलं आहे. त्यानंतर जर तुम्ही बँक ऑफ इंडियामध्ये याआधी सिमिलर JMGS स्केल 1च्या लेवलला तुम्ही POच्या लेवलला वर्क करत असाल तर या ॲडव्हर्टिजमेंटला तुम्हाला अप्लाय करता येत नाही. म्हणजे फक्त बँक ऑफ इंडियामध्ये बरं का, दुसऱ्या कोणत्या नॅशनल बँकेत असेल तर अप्लाय करता येईल तुम्हाला. त्यानंतर समजा एखादा इंजिनियर आहे, तो तर दोन्ही पोस्टला अप्लाय करू शकतो. इंजिनियर म्हणजे कम्प्युटर सायन्स इंजिनियर, IT इंजिनियर दोघांसाठी अप्लाय करू शकतो. 2 पैकी 1 त्यांनी निवडायचं आहे. सर एखाद्या विद्यार्थी जो दोन्ही पोस्टला एलिजिबल असेल आणि 2 पैकी एखादी निवडायची असेल तर त्यासाठी साधारणतः तुमचं म्हणणं काय असेल? तर त्यासाठी मी एक पॉईंट त्यामध्ये ॲड करतो. तर आपण याच्याबद्दलचं डिस्कशन जे आहेत ना हे शेवटी करूयात एकदम डिटेलमध्ये. आपण पुन्हा आपल्या नोटिफिकेशनवर यात बघा. हे नोटिफिकेशन बाकी एज लिमिटमध्ये 29 दिलेलं आहे. OBC कॅन्डिडेटला 3 वर्ष एक्स्ट्रा आहेत आणि SC/ST कॅन्डिडेटला 5 वर्ष एक्स्ट्रा यामध्ये रेग्युलर पद्धतीने दिलेलं आहे. नोटिफिकेशन भरपूर मोठं आहे. त्यातला तुमचा महत्त्वाचा पार्ट तुम्ही तुमच्या कॅटेगरीच्या हिशोबाने वाचून घ्यायचा आहे. फिजिकली चॅलेंज विद्यार्थ्यांना काय काय नियम आहेत ते सुद्धा दिलेले आहेत. त्यानंतर स्क्राईबसाठी काय काय त्यांचे प्रोव्हिजन्स आहेत तो सुद्धा पार्ट त्यांनी त्यामध्ये दिलेला आहे. सिलेक्शन प्रोसेसमध्ये एकच परीक्षा होणार आहे आणि त्या बेसिसवर फायनल सिलेक्शन होईल. जसं याच्यामध्ये डेटा इंटरप्रिटेशन अनालिसिस 35 प्रश्न 60 मार्क, इंग्लिश लँग्वेज 35 प्रश्न 40 मार्क, रिजनिंग अँड कम्प्युटर 45 प्रश्न 60 मार्क, जनरल इकॉनॉमी आणि बँकिंग अवेअरनेस 40 प्रश्न 40 मार्क. तुम्हाला आठवत असेल हा पॅटर्न कशाला फॉलो करतो? तर IBPS POच्या पॅटर्नला फॉलो करतो. यावर्षी जशी IBPS PO झाली त्याला फॉलो करतो. बघा क्वांटला 35 प्रश्न 60 मार्क. आता SBIची एक्झाम आली, SBI PO काय केले? 5 प्रश्न कमी केलेत. त्यांचे प्रश्न 5 कमी केलेले आहेत. तर या पद्धतीनं पण IBPS POचा पॅटर्न जसाच्या तसा कॉपी पेस्ट त्यांनी केलेला आहे. सर डिफिकल्टी लेवल या परीक्षेच्या IBPS POच्या लेवलला असेल का? तर माझा अंदाज आहे की ह्या एक्झामची डिफिकल्टी लेवल IBPS POच्या एक्झामच्या लेवलनं नसेल, ग्रामीण बँकेच्या POच्या लेवलनं, ग्रामीण बँक PO मेन्सच्या लेवलनं ह्याची डिफिकल्टी लेवल असणार आहे. तर त्यामुळं पॅटर्नमध्ये रिजनिंग 60, DI आणि क्वांट 60, इंग्लिश 40 आणि GA 40 अशा पद्धतीने वेटेज दिले आहे, जे की सध्या आलेल्या IDBI सेम आहे. सेम वेटेज आहे. क्वांट 60, त्यानंतर याच्यामध्ये क्वांट 60, रिजनिंग 60, सॉरी फक्त त्यामध्ये रिजनिंग 60 नसून GA 60 आणि 40 या पद्धतीने पुढे मागे. तर सांगण्याचा मुद्दा 200 प्रश्न 200 मार्क आहेत. मायनर चेंजेस त्यांच्या दोघांमध्ये आहेत. मार्किंग सिस्टममध्ये चेंजेस आहेत. नेगेटिव्ह मार्किंग 1/4 आहे. त्यानंतर तुमच्या इंटरव्ह्यूसाठी त्यांनी हे 200 मार्काची परीक्षा आणि सोबत 100 मार्काचा इंटरव्ह्यूमध्ये 60 मार्क इंटरव्ह्यूला आणि 40 मार्क GDला त्यांनी ठेवलेले आहेत. इंटरव्ह्यूच्या नंतर GDचा नंबर लिहिलेला आहे. आता सिक्वेन्समध्ये पहिलं कोणतं घेतात ते पाहावं लागेल. पण प्रत्येक ठिकाणी मी बघितलं शक्यतो रिटर्न टेस्ट, GD आणि इंटरव्ह्यू असं लिहिलेलं असतं. या ठिकाणी इंटरव्ह्यू आधी लिहिलेलं आहे आणि GD नंतर लिहिलेलं आहे. तर त्यामुळं 60 मार्क रिटर्न इंटरव्ह्यूला आणि 40 मार्क GDला असे 100 मार्काचं. तर 200 + 100 300 मार्कांपैकी तुमचे जेवढे जास्त मार्क असतील त्याला फायनल सिलेक्शनला मिळणार आहे. तर त्यामुळे रिटर्नचं वेटेज तुमचं 66.66% आणि GD + PIचं वेटेज 33% आसपास वेटेज दिलेलं आहे. आपण इतर एक्झामसोबत तुलना केली IBPS PO सोबत 80% रिटर्न 20% इंटरव्ह्यू. SBI PO बघितला 75% रिटर्न 25% इंटरव्ह्यू. इथं इंटरव्ह्यूचं प्रमाण अजून जास्त वाढलेलं आहे. इथे साधारणतः 1/3 33.33% इंटरव्ह्यू GDPI म्हणून आणि 66.66 रिटर्न एक्झामला आहे. याच्यानंतर पाठीमागे मागच्या वर्षी एक ॲडव्हर्टिजमेंट आली होती बँक ऑफ महाराष्ट्राची ॲग्रिकल्चर ऑफिसरची. तिथे 60% रिटर्न आणि 40% इंटरव्ह्यू अशा पद्धतीने वेटेज दिलं जातं. सध्या खूप पुढचा विचार करण्याऐवजी आपला फोकस या 200 मार्कांपैकी
रिटर्नमध्ये कसं काय आपल्याला पुढे जाता येईल त्याकडे पाहिजे. त्यामुळे एक्झामला काही प्री मेन्स दिलेलं नाही आहे. त्यानंतर त्यांनी दिलं बघा त्यामध्ये की तुम्हाला एक PGDBMची ट्रेनिंग दिलेली आहे. PGDBMची ट्रेनिंग तुम्हाला 3.5 लाखाचा हा कोर्स करायचा आहे. सर याचा अर्थ नोकरीला लागण्यासाठी आम्हाला पैसे भरावे लागतील का? तर तसं नाही आहे. तसं असलं असतं लोक त्या डबल ट्रिपल पैसे जे ते सोबत घेऊन लाईनीत थांबले असते. ही जी आहे त्यांची ट्रेनिंग कॉस्ट आहे जी बँक तुमच्याकडून घेऊ इच्छिते. तुम्ही पुढे पुढे वाचल्याच्या नंतर कळेल की तुम्ही बँकेत 5 वर्ष थांबलात की तुमचे पैसे तुम्हाला परत देणार आहे. तर बँकेचा त्या पाठीमागचा उद्देश पैसे कमवणे हा नसून की तुम्ही बँकेमध्ये तेवढे वर्ष तुम्हाला बँकेने तुमच्यावर एवढा विश्वास टाकलेला आहे, एवढे वर्ष तुम्ही तिथं थांबले पाहिजे असं बँकेला वाटतं. तर त्यासाठी बँक तुमच्याकडून एक अमाऊंट तुम्हाला ट्रेनिंगची अमाऊंट ही तुमच्याकडून द्यायला लावते. नंतर तुमची अमाऊंट तुम्हाला परत द्यायला लावते. या पद्धतीनं 3.5 लाख प्लस GST अशी ही ट्रेनिंग आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्यामध्ये ही खूप चांगली ट्रेनिंग होते. याच्यामध्ये फॅसिलिटीजमध्ये जर तुम्ही बघितलं तर क्लासरूम ट्रेनिंग आहे, कम्प्युटर फॅसिलिटी आहे, ॲडव्हान्स लायब्ररी आहे, रेसिडेन्शियल अकोमोडेशन ऑन शेअरिंग बेसिस आहे, ऑल बोर्डिंग फॅसिलिटी, ब्रेकफास्ट, लंच, डिनर, शटल ट्रान्सफर फॉर कॅन्डिडेट्स बिटवीन हॉस्टेल टू क्लासरूम, हे सगळ्या गोष्टी त्यांनी सोबत दिलेल्या आहेत. साधारणतः त्यामध्ये त्यांनी वेंडर दिलेला नाही आहे, मला तर नाही दिसला, पण मनीपालच त्यांचा वेंडर जो आहे तो असू शकतो. मनीपालची ट्रेनिंग जी ती सोबत त्यांची असू शकते. सर या ट्रेनिंगची आम्हाला आवश्यकता काय? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जॉब करत असताना ज्या स्किल्स लागतात तो एक पार्ट, आणि आपण जे कॉलेजमध्ये शिकलो त्याच्यामध्ये एक मोठा गॅप असतो. ह्या गॅपला ब्रिज करायचं काम जे ते अशा कोर्सेसच्या माध्यमातून होतं. त्यामुळं एक चांगला कोर्स आहे. इनफॅक्ट त्या पाठीमागचं रिझन सांगतोय कारण की मणिपालमध्ये मी कोर्स केलेला आहे. तो जेन्युइन त्यांचा कॉन्टेंट बाकी सगळ्या गोष्टी खूप चांगल्या आहेत. तर त्यामुळं तो एक पार्ट चांगला राहील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कसं होतं की याच्या आधी कोणती दुसरी बँक IDBI असेल किंवा ॲक्सिस असेल किंवा ICICI असेल, त्यातल्या त्यात ॲक्सिस ICICI असेल, तर यांचा जास्त बरं त्याच्यामध्ये सेलिंगवर जास्त असायचा की त्याची ट्रेनिंग विद्यार्थ्यांना जास्त यायची. इथे येत असताना विद्यार्थ्यांना त्यांनी ॲज अ GBO म्हणून घेत नाहीत, त्यांनी ॲज अ क्रेडिट ऑफिसर म्हणून, म्हणजे GBOच्या रँकमध्ये क्रेडिट ऑफिसरच्या पोस्टसाठी तुम्हाला घेत आहेत. तर त्यामुळं स्पेसिफिकली त्याच्याशी संबंधित ट्रेनिंग तुम्हाला मिळेल. IT साठी घेत आहेत तर ITच्या संबंधित ट्रेनिंग तुम्हाला मिळणार आहे. सॉरी. तर अशा पद्धतीने त्यांनी दिलेलं आहे बघा. जर तुमच्याकडे ते 3.5 लाख नसतील तर तुम्हाला एज्युकेशन लोनची फॅसिलिटी सुद्धा त्याच बँकेने अवेलेबल करून दिलेली आहे. तुम्ही बँकेमध्ये 5 वर्ष थांबलात तर तुमचे पैसे 5 वर्षांनी तुम्हाला परत मिळून जातील. आणि तुम्हाला 3 वर्षाचा एक सिक्युरिटी बॉन्ड जो तो बँकेसोबत करावा लागेल. तुम्ही जो कोर्स PGDBFचा करणार आहे तो 1 वर्षाचा असेल, जो 3 महिन्याचे 4 ट्रायमिस्टर जे ते असणार आहेत. प्रत्येकाच्या शेवटी एक्झाम होते आणि ती एक्झाम तुमच्यासारखे कुणीही माझ्यासारखे तुमच्यासारखे विद्यार्थी सहज पास होऊ शकतात. ड्युरिंग तुमचं ट्रेनिंग तुम्हाला 2,500 प्रति महिना स्टायपंड असेल. आणि ज्यावेळेस तुम्ही OJTवर असतात त्यावेळेस तुमचं जे आहे ऑन जॉब ट्रेनिंगवर असतात त्यावेळेस तुम्हाला 15,000 रुपये प्रति महिना मिळतं. एक्झामचे सेंटर महाराष्ट्रामध्ये मुंबई, नवी मुंबई, ठाणे, मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन, पुणे, औरंगाबाद, नागपूर हे आहेत. आणि डॉक्युमेंटची लिस्ट इंटरव्ह्यूच्या वेळेस कोणते घेऊन जायचे आहेत, GDPIच्या वेळेस कोणकोणते घेऊन जायचे ते तुम्ही बघून घ्या. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही EWS किंवा OBC मध्ये असाल तर या फायनान्शियल इयरचं 2022-23चं सर्टिफिकेट तुमच्याकडे तयार पाहिजे. सध्याला एप्रिलच्या आधी काढलं नसेल तर काढू घ्या. ॲप्लिकेशनची प्रोसेस IBPSच्या पद्धतीनेच होते. SC ST फिजिकली चॅलेंज विद्यार्थ्यांना फीस 175 आहे. इतर विद्यार्थ्यांना फीस जी ती 850 असणार आहे. ॲप्लिकेशन प्रोसेस त्यांनी समजून सांगितलेली आहे. एकाच पोस्टला अप्लाय करायचं आहे 2 पैकी. दोन्ही पोस्टला अप्लाय केलं तर जे तुम्ही शेवटच्या पोस्टला अप्लाय करता ते व्हॅलिड पकडलं जातं आणि राहिलेले सगळे फॉर्म तुमचे कॅन्सल आउट होऊन जातात. तर ह्या पद्धतीनं आहे. काल मला संध्याकाळी 8, 8:30, 9 वाजता एका मुलाचा फोन आला होता. त्यानं FCIची एक्झाम दिलेली आहे आणि FCIची एका पोस्टची एक्झाम दिली त्याने डेपोची. तो म्हणे सर माझं जनरलचं आणि टेक्निक अकाउंट्सचं दोघांचे हॉल तिकीटच आले नाही. पहिल्यांदा त्यानं बोलायला तिथून स्टार्ट केलं की मी अप्लाय केलं होतं जनरलला, माझं हॉल तिकीट झालं नाही. मला तू एवढं वाट का बघितली? नाही सर मी डेपोची एक्झाम दिली. मी तो अप्लाय किती ठिकाणी केलं होतं? 3 ठिकाणी अप्लाय केलं होतं, त्याने 3ला अप्लाय केलं होतं. असं असेल तर जो शेवटचं ॲप्लिकेशन आहे तेवढंच कन्सिडर होतं. तुम्हाला एक सिक्युरिटी बॉन्ड जो तो 1 लाखाचा कॅन्डिडेट सिलेक्टेड ऑन रेग्युलर बेसिस विल बी रिक्वायर्ड टू डिपॉझिट अ स्पेसिफिक अमाऊंट. ह्या 1 लाखाची अमाऊंट बँकेमध्ये डिपॉझिट करायची आणि 3 वर्षांनी तुमचे पैसे तुम्हाला मिळेल. हे बँक का करून घेते की तुम्ही बँकेत टिकलं पाहिजे, हा बँकेचा उद्देश आहे. आता समजा सर हे 3 लाख 3.5 लाखाची ट्रेनिंग आहे, बाकी सगळ्या गोष्टी समजा मला त्या 2-1 वर्षांत सोडावं लागल्या. तर तुम्हाला काय वाटतं? मला सांगा तुम्ही हा जॉब का सोडणार? ज्यावेळेला तुम्हाला याच्यापेक्षा मोठ्या बँकेमध्ये मोठी नोकरी मिळते त्यावेळेस सोडणार. ज्यावेळेला तुम्हाला ह्याच्यापेक्षा मोठी नोकरी मिळते, या नोकरीचा ॲव्हरेज पगार तुम्हाला 80-90 रुपये, साधारणतः इन हँड पगार 70-75 असेल, पण ग्रॉस पॅकेज तुमचा 90-95च्या आसपास असेल.
90-95च्या आसपास पगार, 3.5 लाखाचा तुम्हाला हे देण्यासाठी फक्त 4 महिन्याचा तुम्हाला पगार जो आहे तो तिथं वाया जातो. 4 महिन्याचा वाया जातो. नंतर तुम्ही नवीन ठिकाणी जाऊ शकता. तुम्ही नवीन ठिकाणी जातात तर यापेक्षा मोठा पगार पाहतायत, मोठा पगार पाहतायत आणि तुम्हाला 1,00,000-1,15,000चा मोठा पगार मिळाला तर तुमच्या कोणत्याही पुढच्या जॉबसाठी 3 किंवा 4 महिन्याचा पगार म्हणजे ही मणिपालची ट्रेनिंग असणार आहे. त्यामुळे ती अमाऊंट तुम्हाला आता या घडीला जॉब नसताना जेव्हा 3.5 लाखाची अमाऊंट मोठी वाटते, ज्यावेळेला तुम्ही एक जॉब स्विच करून दुसऱ्या जॉबला जातात तुम्हाला 3 किंवा 4 महिन्यापेक्षा मोठा पगार तो वाटणार नाही. ठीक आहे, थोडंसं पुढे या. त्यानंतर हे वेगवेगळ्या कॅटेगरी सर्टिफिकेटचे वेगवेगळे फॉर्मॅट जे आहेत ते दिलेले आहेत, बाकी याच्यामध्ये नाही. आपण थोडंसं इकडे येऊयात आता. बघा, सगळ्यात पहिल्यांदा बँक ऑफ इंडिया तुम्हाला पहिल्यांदा मणिपाल ट्रेनिंग किंवा मी आता PGDBF ट्रेनिंग म्हणतो, मी ॲझ्युम करतो की मणिपालकडे ट्रेनिंग असेल, तुम्हाला क्रेडिट आणि IT ऑफिसरला ट्रेनिंग देणार आहे. याच्या आधी जेवढ्या बँकिंगचा इतिहास आहे, क्रेडिटमध्ये आणि IT ऑफिसरमध्ये लोक डायरेक्ट बँकेत जाऊन आणि बँकेतच शिकलेले आहेत. तुम्हाला खूप जास्त गांभीर्य त्या गोष्टीचं नसेल की क्रेडिटची एक्झॅक्ट प्रोफाईल काय. तुम्ही बघा की बँकिंगमध्ये तुम्हाला सेल्स फोर्स, बँकिंगचा आत्मा आहे बघा क्रेडिट. का तर बँकिंगला सगळ्यात जास्त रेव्हेन्यू इन्कम, ज्याला तुम्ही NII म्हणतात, नेट इंटरेस्ट इन्कम, हे बँकेचं जे ॲक्च्युअल इन्कम आहे हे येतं लोन्सच्या माध्यमातून. आता ह्या लोन्सचे तुमचे डॉक्युमेंटेशन, कंप्लायन्सेस हा पार्ट खूप जास्त शिकण्यासारखा आहे. तुम्ही शिकून ऑपरेशन्समध्ये काय शिकणार, NEFT, RTGS, तुमचे एवढे चालान, एवढे कुपॉन, ह्याच्यापेक्षा वेळ काय शिकणार. हा शिकण्यासाठी सगळ्यात मोठा एरिया आहे आणि ही बँक पहिल्यांदा 1 वर्ष तिची ट्रेनिंग तुम्हाला अवेलेबल करून देते. आणि सिमिलरली IT ऑफिसरसाठी याच्या आधी कोणत्याही बँकेनं अशा पद्धतीनं क्रेडिट आणि IT ऑफिसरसाठी ट्रेनिंग ऑर्गनाईज केली नव्हती. ही पहिली बँक आहे जी PGDBFची ट्रेनिंग क्रेडिट आणि IT ऑफिसरसाठी देते. बेनिफिट ऑफ दिस नोटिफिकेशन, आणि ह्या नोटिफिकेशनचा त्यासाठी फायदा काय की क्रेडिट आणि IT पहिल्यांदा तुम्हाला अशा जागा निघाल्या तर JIB CIBची पुस्तकं वाचायला लागायची प्रोफेशनल नॉलेजसाठी. आता फक्त क्वांट, रिझनिंग, इंग्लिश आणि GA हाच अभ्यास करायचा आहे. इनफॅक्ट IT सुद्धा क्वांट, रिझनिंग, इंग्लिश आणि GA, ITचा अभ्यास नाही, ह्या पद्धतीने करायचा आहे. तर नो प्रोफेशनल नॉलेज हेच मी सांगत होतो. IIBFची डिप्लोमा पहिल्यांदा आतापर्यंत इतर बँका घेतात, या बँकेने PGDBF ट्रेनिंग चालू केलेली आहे. ही पूर्णपणे जर तुम्ही बघितलं तर ही पूर्णपणे थेरॉटिकल ट्रेनिंग आहे जी तुम्हाला डायरेक्ट ऑन दी स्पॉट वापरायची आहे. ही तुम्हाला पूर्णपणे प्रॅक्टिकल ट्रेनिंग होणार आहे तुमच्या क्रेडिट आणि IT पोस्टिंग लोकेशन जे आहेत ते मी जसं की तुम्हाला सांगितलं की क्रेडिटचे पोस्टिंग लोकेशन किंवा ITचे पोस्टिंग लोकेशन जे आहेत ते क्रेडिटसाठी कमीत कमी स्केल 3, स्केल 4 ब्रांचेस पाहतात, ज्या मोठ्या ब्रांचेस आहेत, मोठ्या शहरांमध्ये असतात अशा ठिकाणचे. त्यामुळं खेडेगावात जायला लागण्याचे चान्सेस त्यांना खूप कमी किंवा नसल्यास जमा आहेत. सॉरी. ग्रोथ बँक ऑफ इंडियामध्ये चांगली आहे आणि प्रमोशन जे आहेत ते साधारणतः 4 ते 5 वर्षाला एक प्रमोशन बँकेमध्ये मिळत असतं. सर, बँक ऑफ इंडियाचे प्रायव्हेटायझेशनचे काही चान्सेस ती गोष्ट आता खूप पाठीमागं पडलेली आहे. आता सध्याला बँक ऑफ इंडियाच्या केसमध्ये मर्जिंगचे डिस्कशन जे ते स्टार्ट झालेले आहेत. कारण की गव्हर्नमेंटला जेवढ्या काही बँका त्यांनी प्रायव्हेटायझेशनच्या लिस्टमध्ये होत्या त्याच्यामध्ये बँक ऑफ इंडिया होती, पण स्पेसिफिक त्यांना जसा पाहिजे तसा बाहेर मिळत नाहीये आणि थोडासा एम्प्लॉई युनियन बाकी गोष्टींचा दबाव सुद्धा जास्त आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढचे 2-3 वर्ष इलेक्शन इयर्स आहेत, त्यामुळे एकदम याचा प्रायव्हेटायझेशनचा मुद्दा जो आहे तो मोठा मुद्दा नसणार आहे. शक्यतो गव्हर्नमेंट मर्जरच्या हिशोबाने विचार करेल. सिक्युरिटी बॉन्ड हा फक्त 1 लाखाचा आहे. त्यानंतर तो अमाऊंट जी तुम्हाला जी 3.5 लाखाची तुमची अमाऊंट आहे ट्रेनिंगची, ती 5 वर्षांत तुम्हाला तुमच्या अकाउंटला परत मिळणार आहे. बँक ऑफ इंडिया ही मुंबई बेस्ड बँक असल्यामुळं तुमच्यासारख्या मराठी मुलांना जे ते बँक ऑफ इंडियाची ते शाखा जास्त असणार आहेत. त्यामुळं जर तुमचं टार्गेट आहे की जास्तीत जास्त आपला काळ महाराष्ट्रामध्ये व्यतीत झाला पाहिजे तर बँक ऑफ इंडियासारखं अजून दुसरा ऑप्शन्स खूप कमी आहेत. जसं की बँक ऑफ महाराष्ट्र एक आहे, SBI का, पण SBIला पण बाहेर जावं लागतं. त्यामुळं इथे यांचा ब्रँचेसचं नेटवर्क महाराष्ट्रामध्ये चांगलं असल्यामुळं तुम्हाला तो एक त्याचा ॲडेड बेनिफिट आहे. आणि जो विद्यार्थी दोन्ही सुद्धा पोस्टसाठी इलिजिबल आहे, IT पण आहे, क्रेडिटसाठी पण आहे, जर स्पेसिफिकली तो कोण असेल, तो इंजिनियर असेल किंवा तो MCA झालेला असेल, MSc कम्प्युटर सायन्स झालेला असेल, तर अशा विद्यार्थ्यांचा जर जेन्युइन इंटरेस्ट IT असेल तर त्यांना ITला करावं. पण जर IT तेवढा इंटरेस्ट नसेल तर माझं असं म्हणणं आहे की इंजिनियर विद्यार्थ्यांनी सुद्धा, आणि त्यांना असं वाटतं की बँकिंगमध्ये करिअर करायचं आहे, बँकिंग जास्तीत जास्त शिकायचं आहे आणि IT तेवढं त्याचं इन्क्लिनेशन नाही आहे, तर त्यांनी सुद्धा क्रेडिट ऑफिसरला अप्लाय करावं असं मला वाटतं. मी पुन्हा एकदा रिपीट करतो, असे इंजिनिअरिंगचे विद्यार्थी किंवा असे MSc कम्प्युटर सायन्स MCA झालेले विद्यार्थी ज्यांचं जास्त ज्यांनी दोघांना इलिजिबल आहेत
पण ज्यांचं IT-कडचं इन्क्लिनेशन कमी आहे, मागच्या 2-3 वर्षामध्ये 4 वर्षामध्ये कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करत असताना IT खूप पाठीमागं पडलेलं आहे, पण बँकिंगमध्ये जाऊन बँकिंगमधल्या नवीन नवीन गोष्टी शिकायला वाटतात. अशांनी दोन्ही पोस्टला इलिजिबल असताना सुद्धा त्यांनी क्रेडिट अप्लाय करावं असं मला वाटतं. तर हा एवढा पार्ट जो तुम्हाला आपल्या आजच्या लेक्चरच्या निमित्तानं कव्हर करायचा होता. होपफुली मी तुमचे सगळे मुद्दे ह्या व्हिडिओचे कव्हर केलेले आहेत. सध्या ॲप्लिकेशन फक्त 25 तारखेपर्यंत असल्यामुळं आणि मी व्हिडिओ बनवत असताना थोडासा लेट बनवलेला असल्यामुळं माझी अशी अपेक्षा होती की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पोहोचवाल. आणि जे विद्यार्थी सध्याला तयारी करून पुढच्या 2-1 महिन्यामध्ये कमी वेळेमध्ये तयारी करू इच्छितात त्यांच्यापर्यंत हा बँक ऑफ इंडिया आणि IDBI आम्ही जो व्हिडिओ ऑन डिमांड कोर्स आपल्या iPratham ॲपवर आणलेला आहे तो त्याची सुद्धा माहिती तुम्ही विद्यार्थ्यांपर्यंत द्याल अशी अपेक्षा जी मी तुमच्याकडून करतो. आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ह्या अशा पोस्टसाठी अप्लाय करा, कारण की अशा पोस्ट असे प्रोफाईल तुम्हाला नेहमी मिळत नाहीत. एवढंच मला आपल्या आजच्या व्हिडिओच्या निमित्तानं सांगायचं होतं. धन्यवाद.